नमस्कार, मी करुणा सरनाईक. आपल्या यूट्यूब चॅनेलला सहर्ष स्वागत आहे. तर सगळ्याच बंधू भगिनींच्या कमेंट्स होत्या अशा की फोन्स कॉल्स पण आम्हाला यायचे की सर सेंद्रिय शेतीमध्ये कसे वळाले. तर हाच प्रश्न आम्ही घेऊन आज हा व्हिडिओ करत आहोत. तर आपल्यासोबत आहेत घाटगे सर. नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही बरीच वर्ष आता सेंद्रिय शेतीमध्ये काम करताय. जवळपास 25-30 वर्ष झाली असतील तुम्ही काम करताय. तर सेंद्रिय शेतीत तुम्ही कसे वळालात, ह्यात तुम्हाला चांगलेही अनुभव आले असतील किंवा वाईटही अनुभव सेंद्रिय शेती करताना आले असतील किंवा ह्याच्याकडे वळताना. तर तुम्ही तुमचा अनुभव आम्हाला प्लीज शेतकऱ्यांना शेअर करावा अशी मी विनंती करते तुम्हाला. आता मी सेंद्रिय शेतीत का वळलो, याचं महत्वाचं कारण म्हणजे बऱ्याच एखादी गोष्ट मध्ये आपण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातो ना, तर त्यावेळेला काय होतं की आपल्याला बरेच प्रॉब्लेम येतात. बरोबर, प्रॉब्लेम पण येत असतात. पण ऍक्च्युली मी का गेलो हे जर ठरवलं तर काय झालं होतं, माझ्याकडे एक कृषी सहाय्यक होते, ते रेंदाळला होते आणि मी हुपरीला ॲग्रिकल्चर ऑफिसर होतो. एक दिवशी काय केलं, मी रेंदाळा व्हिजिटला गेलो होतो आणि व्हिजिटला गेल्यानंतर ती चौकशी केली तर हे हुपरीला गेले होते. मग असं 2 दिवस जाऊ दिलं. 2 दिवसांनी परत गेलो. परत गेल्या विचारलं तर ते आणखीन कुठंतरी बाहेर गेले होते त्यांच्या कामासाठीच. सरकारी कामासाठी असतं तर गोष्ट वेगळी होती. मग मी काय केलं तर त्यांच्या घरी निरोप देऊन ठेवला की काय करा, मी रविवारी बरोबर येतोय, सकाळी 8 वाजता गहू करणारे, त्यावेळी रबीचा सीझन होता, गहू करणारे शेतकरी गोळा करायचे. मग बरोबर मी रविवारी गेलो, त्यांनी एक 40 शेतकरी गहू करणारे गोळा केले होते. आणि मग आम्ही तिथं काय केलं की त्या लोकांना, शेतकऱ्यांना गहू कसा करायचा वगैरे ह्याच्याबद्दल सगळी माहिती दिली. इव्हन असं केलं होतं की प्रत्येक शेतकऱ्याचं हे जे आहे 1 ग्रॅममध्ये किती बी बसतात प्रत्येकाकडनं मोजून घेतलं होतं. सीड ट्रीटमेंट कशी करायची सगळं त्यांना सांगितलं होतं. आणि माझा मेन उद्देश होता की बाबा ह्या माणसाला व्यवस्थित कामाला लावणे, एवढा मेन उद्देश होता. बरोबर, ते गृहीत धरून केलं होतं. हे असं अचानक घडलं. आणि मग ज्या वेळेला आम्ही ते सुरू केलं तर एक प्लॉट आम्ही घेतला होता. 40च्या 40 प्लॉट चालू झाले. प्रत्येकाकडे एक आम्ही फाईल ठेवली होती आणि त्याच्यावर त्यांचं डिटेल सगळे, दररोजचे व्हिजिटचं टायमिंग, नंतर तिथलं दररोजचं टेम्परेचर, कळलं का, हे सगळं ठेवायला सांगितलं होतं. त्यामुळं काय होतं तर 40च्या 40 प्लॉटला त्या कृषी सहाय्यकानं दररोज व्हिजिट करायला पाहिजे अशी व्यवस्था केली होती. त्याच्या रोजची डिटेल दररोज जायचं आणि दररोज त्यांना टेम्परेचर वगैरे लिहायचं. हे असं चालू झालं होतं आणि त्याच्यात एवढा इंटरेस्ट आला. मग आम्ही एक प्लॉट घेतला होता, तर एका बाजूला MSCH 2496, मध्ये HD 2189 आणि दुसऱ्या बाजूला MSCH 2496 प्लॉट कंट्रोल प्लॉट म्हणून मध्ये घेतलेला होता. ह्यामध्ये काय झालं, स्टार्ट पासून ज्या वेळेला आम्ही स्टार्ट केला त्यावेळेला तो जो शेतकरी होता तो शेतकरी लांबूनच बघायचा आम्हाला. कशाला, काय चाललंय लांबून बघायचं, हे आमचं चाललेलं असायचं. हळूहळू त्याला इंटरेस्ट यायला लागला. जसं जसं पीक वाढायला लागलं तसं तसं त्याला इंटरेस्ट यायला लागला. मग तो आम्हाला बोलवायला लागला. मग परत चहा पाणी करायला लागला. मग आता तो प्लॉट एवढा चांगला आला होता, कळलं का, त्या शेतकऱ्याला एवढा आवडला की त्यानं स्वतः कोळपून काढला. म्हणजे कोळप सुद्धा त्यानं स्वतः धरलं होतं गवत काढायला. म्हणजे बाहेर उभारून बघणारा माणूस तो आत येऊन नंतर करायला लागला. दुसरी गोष्ट झाली की आमचा जो कृषी सहाय्यक होता त्याचे डेली व्हिजिट त्यानं द्यायचे तिथं. आणि आमचं जे मंडळामध्ये 21 लोक होतो आम्ही, त्या सगळ्यांनी तिथं बरोबर दर सोमवारी जायचं. मीटिंग सगळी दर सोमवारची आमची रेंदाळमध्येच असायची, त्या प्लॉटवर ठरलेली असायची. दुसरी गोष्ट, आमचा तालुका कृषी अधिकारी ची व्हिजिट मिनिमम 15 ते 20 झाल्या त्या प्लॉटला. आमचं SDO होता, SDOच्या व्हिजिट झाल्या 7-8. आमचं SO सुद्धा 3-4 वेळा आले. जॉईंट डायरेक्टर आले 2-3 वेळा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथं आमचे जे कमिशनर ॲग्रिकल्चर होते त्यावेळी सुरेश कुमार, त्यांनी सुद्धा व्हिजिट दिली. त्यांना तितकं आवडलं की इतका सुंदर प्लॉट झाला होता. प्लॉट तर सुंदर झाला होता आणि ते रेकॉर्ड जे ठेवलं होतं ना त्यांचं, ते एकदम व्यवस्थित ठेवलं होतं. त्यामुळे आम्हाला कळलं की बाबा बरोबर 18व्या दिवशीच
गव्हाला फूट चालू होते. ती फूट 18 ते 45 दिवसापर्यंत चालू राहते. बरोबर. नंतर दुसरी गोष्ट, ह्या 18व्या दिवशी ज्याला फूट आले आहे त्याला पण लोंबी येते आणि 45व्या दिवशी ज्याला फूट आले त्याला पण लोंबी येते. लक्षात आलं का? म्हणजे एकदम हे लक्षात यायला लागलं आम्हाला गावामध्ये कसं, म्हणजे इतकं चांगलं आम्ही तिथं रेकॉर्डिंग केलं, व्यवस्थित ठेवलेलं. तर ही खरोखर फॅक्ट झाली. आणि मग नंतर कसं झालं की 2 शेतकरी होते नगरचे. तर ते 2 शेतकरी मोटरसायकलवर अहमदनगर म्हणजे आताच अहिल्यानगरवरून मोटरसायकलवर आले होते. हे त्याचं वैशिष्ट्य. जवळजवळ 5,000 शेतकऱ्यांनी त्या शेताला भेट दिली होती. आता ह्याच्यात काय झालं, माझ्या सहज डोक्यामध्ये आलं की एक जो प्लॉट होता MSCH 2496चा, त्याला आम्ही गोमूत्राच्या 2 फवारणी दिल्या. म्हणजे त्याला रासायनिक काही केलं नव्हतं? नाही, रासायनिक केलं होतं. बाकी सगळं सारखं केलेलं. फक्त एका प्लॉटला गोमूत्राच्या 2 फवारणी दिल्या होत्या. त्याच्यामध्ये आम्हाला जो फरक दिसून आला तो किती आला असेल, तर 6 क्विंटलचा फरक आला 1 एकरमध्ये. म्हणजे हेक्टरी 15 क्विंटल गव्हाचं उत्पादन ज्यादा आलं. आणि त्यावेळी मला वाटलं ह्यात तरी काहीतरी आहे. आणि तेव्हापासून आम्ही सेंद्रिय शेतीत शिरलो. आता ते प्लॉट एवढा चांगला आला होता की तुम्हाला सांगायचं म्हणजे की त्यावेळी माझ्या ऑफिसला जेवढी लोक होती त्या लोकांना जवळजवळ सगळ्यांना 1 किंवा 2 इन्क्रीमेंट डिपार्टमेंटना दिल्या. लक्षात आलं का? म्हणजे एवढं चांगलं आवडलं होतं सगळ्यांना. त्यावेळी सातारा, सांगली, कोल्हापूरला आमच्या जवळजवळ 800 हे असतील स्टाफ असेल, त्याच्यापैकी 18% फक्त माझ्या ऑफिसचे होते. एवढा प्रचंड म्हणजे त्याचं हे झाला, गाजावाजा झाला, सगळं झालं. आणि ही खरोखर फॅक्ट आहे. बरोबर आहे. आणि अशा पद्धतीने त्यावेळी मी ठरवलं की बाबा थोडं ह्याच्यात काहीतरी आहे, म्हणजे सेंद्रियमध्ये थोडं काहीतरी आहे असं वाटलं. आणि तेव्हापासून माझी सुरुवात झाली. मग ही सुरुवात झाल्यावर मी शेतकऱ्याकडे करत राहिलो. लक्षात आलं का? वेगवेगळ्या शेतकऱ्याकडे ट्रायल घेत राहिलो. हळूहळू माझ्या लक्षात आलं की बाबा रासायनिक पेक्षा ह्याच्यात सेंद्रिय चांगले. मग एकदा काय झालं की आपले त्यावेळेचे कृषी मंत्री गोविंदराव अधिक म्हणून होते, ते कोल्हापूरला व्हिजिटला आले होते आणि ते कोल्हापूरच्या सर्किट हाऊसला थांबले होते. बरोबर. कशासाठी आले होते ते, तर आमच्या आजऱ्याचे एक हे होते देशपांडे सर म्हणून, त्याने एक कुपी केली होती आणि त्या कुपीमध्ये भाजीपाला ठेवला होता आणि तो 1 महिना चांगला राहतो असं त्यांचं म्हणणं होतं. आणि ते उघडायसाठी म्हणून कृषी मंत्री आले होते. आणि मग सेंद्रिय शेतीचा विषय होता त्यामुळे त्यांनी विषय काढला, बाबा इथं कोणी सेंद्रिय शेतीत काय काम झालं का? त्यावेळी असं विशेष काय काम झालं नव्हतं. मी एकटाच होतो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये की जो सेंद्रिय शेतीत काम करत होतो. डिपार्टमेंटचा माणूस. सर सेंद्रिय शेतीमध्ये कोण करत नाही. तर त्यावेळी काय झालं, मी एकटाच असल्यामुळं आमचे त्यावेळेचे जे SEO होते त्यांनी मला फोन केला. आदल्या दिवशी माझा त्यांचा कॉन्टॅक्ट झाला नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी 7लाच फोन आला, म्हणजे ताबडतोब सर्किट हाऊसला या. मग मी बी आता साहेब बोलवतात माझ्यावर जायला पाहिजे, गेलो. ते म्हणले असे असे कृषी मंत्री आले आणि सेंद्रिय शेतीवर तुम्ही काम काय केले ते जरा त्यांना दाखवा. मग मी काय केलं, ते फाईल होती पहिल्यांदा आमचे SEO आणि जॉईंट डायरेक्टर एक पाटील म्हणून होते, ते दोघं दारात उभा राहिले होते. SEO साहेब आमचे म्हटले की त्यांना जरा दाखवा फाईल तुमची. आणि असे त्यांना दाखवायला गेलो त्यांना काय वाटलं कुणाला, त्याने झटकली फाईल. अरे म्हटलं मी एवढे दिवस सेंद्रिय शेतीत काम करतो, बरोबर आहे, आणि फाईल झटकल्यावर एवढा राग यायला नको होता. नाही साहजिक कुणालाही राग एवढा राग यायला नको होता, पण प्रचंड राग आला. आणि खरोखर ते जॉईंट डायरेक्टर असताना हे सुद्धा पुढे न बघता मी आमच्या कोल्हापुरी भाषेत जे जमल ते त्यांना बोललो. विचार का? आणि हे बोलल्यानंतर आमच्या एका रानगे म्हणून आमचे एक मित्र होते ऍग्रिकल्चर ऑफिसर, त्यांनी मला धरून बाजूला नेलं, म्हणजे साहेबाला असं बोलायचं नसतंय. तोपर्यंत काय झालं, ऍग्रिकल्चर मिनिस्टरचे PA आले. ते काय म्हटले की आज साहेब बसलेत आणि तुम्ही का दंगा करायला लागला एवढं. म्हटलं ह्याला स्टाफला कसं बोलायचं हे तर कळलं पाहिजे. मग तो जरा त्यांच्याकडे बघितला, मग ते शांत झाले. बाकीचं काय झालं ते सांगण्यासारखं नाही आहे. मग त्यानंतर मी तिथंच थांबलो होतो. 1 तासभर गेला आणि तासभरानंतर
आमचे जे जॉईंट डायरेक्टर होते ते म्हणले आता जावा, तुमचं काम झालं. परत मला असा राग आला की परत त्याच भाषेत मी त्यांना बोललो. असं बोलायला नको होतं, लक्षात आलं का, पण बोललो. आणि मग काय झालं, हे सगळ्यात जिल्हाभर झालं. तिने कारण पण नाही ना समजलं काय झालं नेमकं. हा, तर हे झाल्यानंतर सगळ्याकडून मला फोन यायला लागला, अरे तू बरोबर केला म्हणले, त्यांना कोण बोलणारच नव्हतं. तर त्यावेळी मी बोललो. मग मला वाटलं आता हे काहीतरी ऍक्शन घेतील. मोठ्या पोस्टवर होते ते एखादं माझं इन्क्रीमेंट घालू शकते, एखादा मेमो तर डेफिनेट देऊ शकत होते. 100%. बरोबर आहे. पण त्यांनी काही तसं केलं नाही. माणूस चांगला होता तसा तो. तर मग काय झालं, मी गेलो मंडलिक साहेबांकडे. आता म्हटलं हे काहीतरी ऍक्शन घेणार. मग आता काय करायचं. मग आमच्याकडे जे सदाशिवराव मंडलिक साहेब होते खासदार, त्यांच्याकडे गेलो. त्यांना म्हटलं, साहेब मी सेंद्रिय शेतीवर एवढं एवढं काम केलंय आणि मंडलिक साहेबांनी एक माव्यावर मिटिंग, त्यावेळी माव्याचं फार प्रस्त होतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. मावा प्रचंड प्रमाणात ऊसावर आला होता आणि मोठं लोकांच्यात, शेतकऱ्याच्यात असंतोष निर्माण झाला होता. मंडलिक साहेब म्हटले, त्यांनी मिटिंग जी बोलवली होती त्यात मी म्हटलं मला एक 15 मिनिटं वेळ द्या म्हणलं, आपल्या ह्याच्यात मावात येत नाही म्हणलं. त्यांना पण पटलं. ते म्हणले थांब म्हणले, मी जरा आमच्या सीईओना सांगतो. त्यांनी सीईओला फोन केला आणि सीईओना सांगितलं की बाबा असं असं आहे या माणसाचं आणि ते बघा काय म्हणणं आहे. मग मी सीईओच्याकडे गेलो. सीईओ म्हटले सकाळी 9 वाजता ये. मग सकाळी 9 वाजता आम्ही गेलो. मग त्यावेळेचं कॅसेट रेकॉर्डिंग केलेलं एक टीव्ही घेऊन त्यांना दाखवायसाठी गेलो. तोपर्यंत ते सीईओ जे होते ते बाहेरून येत होते. ते मला म्हणले, अरे मला जरा मीटिंग आहे म्हटले, आमचे ॲडिशनल सीईओ आहेत, त्यांना तुझं काय असेल ते दाखव. मग आम्ही एक अर्धा तास त्यांना दाखवलं. तोपर्यंत त्यांची मीटिंग संपली. ते बाहेर आले आणि मला म्हणले चला बरोबर. आम्ही जिल्हा परिषद टू KDCC एक अंदाजे 1 किलोमीटर अंतर आहे असं समजा, तेवढ्या अंतरावर आम्ही दोघं बसून मागल्या सीटवर आलो आणि त्यांना मी सांगितलं मी काय काय केलंय. लक्षात आलं. त्यांना कळलं. ते म्हणले तुला 15 मिनिटं वेळ देतो. त्याच्यामध्ये जातानाच तुम्ही सांगितलं. हां, 15 मिनिटं वेळ देतो म्हणलं. त्यांनी 15 मिनिटं मला वेळ दिला. त्यावेळी ती जी मीटिंग होती त्याला 5 मिनिस्टर होते स्टेट गव्हर्नमेंटचे, सगळ्या कारखान्याचे चेअरमन होते, सगळ्या कारखान्याचे संचालक होते, जिल्हा परिषदचे सगळे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, म्हणजे मोठी मीटिंग होती. 400-500 लोक जमलेली होती आणि त्याच्यात मी 15 मिनिटं बोललो. 15 मिनिटं बोलल्यावर लोकांना इतकं पटलं ते की बोलायचं काम ना. सगळ्यांनी माझे कार्ड मागितले, मी सगळ्यांना कार्ड वाटले. आणि त्यावेळीच काय झालं, दिग्विजय खानविलकर म्हणून जे आपले आरोग्यमंत्री होते त्यांच्या हस्ते मी काय केलं, आपल्या ह्याला नाव देऊन टाकलं. आपली जे ऑर्गॅनिक फार्मिंग आहे, बायो ऑर्गॅनिक फार्मिंग, त्याला एचटेक बायो ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणून नाव दिलं. म्हणजे ते त्यावेळेला एचटेक का दिलं तर मी त्यावेळी हुपरीला ॲग्रिकल्चर ऑफिसर होतो म्हणून हुपरीटेक बायो ऑर्गॅनिक फार्मिंग असं पहिलं नाव होतं. आम्ही ते चेंज करून हुपरीनं चेंज झाल्यानंतर एचटेक बायो ऑर्गॅनिक फार्मिंग ऍक्च्युली ते ह्याच्यामुळे एचटेक झालं. आणि मग काय झालं, दुसऱ्या दिवशी एवढ्या बातम्या आल्या पेपरला आणि त्या बातम्या आल्यानंतर पुढारीवालच्या ऑफिसमधून फोन आला. आमच्याकडे पुढारी म्हणून पेपर आहे मोठा, त्यांचा फोन आला. म्हटले जरा ऑफिसला आमच्या तिथेही मावा झालाय. मग त्यांचं क्षेत्र मोठं आहे मला माहित होतं. त्यांनी बोलवलंय म्हटल्यानंतर मी गेलो. गेल्यानंतर एक 5-6 लोक होते. मला वाटलं शेतीशी रिलेटेड असेल, त्यांच्या शेती मोठे, मला बाकी काही माहित नव्हतं. ते म्हणले हे 5-6 लोक आहेत, त्यांना घ्या आणि तुम्ही आमच्या जरा शेतावर जाऊन या. मग मी काय केलं, त्यांची जीप होती, त्या जीपमध्ये बसलो. ते 5-6 लोक होते, मला वाटलं शेतीशी रिलेटेड असतील. मग शेतामध्ये गेलो. त्यांना एक मावा असलेला ऊस उपटला. म्हटलं ह्याच्यावर मावा का आहे तर हे जी म्हटलं मुळं गेलेत. मावा का आहे तर हे जी मुळं गेलेत. बरोबर. दुसरं त्याच्या शेजारचं 2 फुटावरच होतं दुसरं ऊसाचं एक, त्याच्यावर मावा नव्हता. मग ते उपटून दाखवलं. त्यांना म्हटलं ह्याच्यावर मावा नाही का नाही आहे तर ही जी मुळं चांगली आहेत, मुळकूत झाले, झाड वीक झाले. मग निसर्गाची अशी व्यवस्था असते की एखादी गोष्ट मारायला लागली की ती फास्ट घालवली जाते. ती इथं काम करायला लागली आणि त्यांना इतकं पटलं मला वाटलं काहीतरी पेपरला देतील. बरोबर. पुढारीवाल्यानं काय केलं, फ्रंट पेजला अक्षरशः कलर मध्ये ती बातमी पेपरला देऊन टाकली.
कारण दोन्हीचा फरक त्यांच्या समोर हा होता ना. लक्षात आलं, देऊन टाकलं. आणि त्यांनी काय केलं, जैव सेंद्रिय शेती पद्धतीनं माव्यावर प्रतिबंध शक्य. आणि मावा हा मोठा विषय होता. आणि एवढी मोठी बातमी आली म्हणल्यानंतर आमच्या ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट, त्या दिवशी काय झालं होतं, मी सकाळी उठलो होतो लवकर, दररोज पेपरवाला पेपर टाकायचा 7 वाजता, पण त्या दिवशी आमच्या घरी पेपरवालाच आला नाही. त्यामुळे मला काय कळलं नाही. तासाभराने फोन आला, एक 9च्या दरम्यान फोन आला एका मित्राचा आमच्या, आणि तो म्हणला, अरे तुझं पेपरला काय आलंय बघ म्हणला. काय बघतोय तर पेपरच नाही आहे. तोपर्यंत ऑफिसचा फोन आला, म्हणले ताबडतोब ऑफिसला या. मग मी ज्यावेळी त्या ऑफिसला गेलो त्यावेळी तिथे 2 जिल्हा परिषदचे, 2 ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटचे आणि 2 ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीचे म्हणजे विद्यापीठातले असे 6 लोकांची त्यांनी कमिटी नेमली होती. आणि मला म्हटले, चला म्हणले तुमचे प्लॉट बघूया. ठीक आहे म्हटलं बघूया. मी पण तयारीत होतो बघण्यासाठी, हा एन्क्वायरीसाठी, खरोखरच ते बरोबर आहे का चुकीचं आहे आणि त्याच्यावर खरंच प्रतिबंध होतोय की नाही बघायसाठी. हा याच्यासाठी थोड्यात एन्क्वायरीज नेमली होती त्यांनी, बरं का. तर मी काय केलं, एक फोटोग्राफर बरोबर घेतला, म्हणलं आपण बी तयारीत असायला पाहिजे, कारण मला माझा कॉन्फिडन्स होता. बरोबर. एक फोटोग्राफर घेतला आणि त्याला घेऊन आम्ही काय केलो, पहिल्यांदा रुकडीला गेलो. मग रुकडीला एक प्लॉट होता वांग्याचा, गुडघे इतकी वांगे होती, गुडघे इतकी. एका वांग्यावर शेंड्याळी नाही आहे, का कुठला रोग नाही, कीड नाही, पानं एकदम चकाचक. ते बघितल्यानंतर ते म्हटले, त्यात एक आमचा क्लासमेट होता, डॉक्टर होते ते, हॉर्टिकल्चरला होते. अरे ते म्हटले, खाडगे ते तू म्हणतोय ते खरं दिसतंय रे. अरे म्हटलं खरंच आहे ना, खोटं नाही आहे ह्याच्यात काय. म्हणजे त्या प्लॉटवर काय केलं होतं काय असं? हा, त्याला आपण ट्रीटमेंट दिलेली आणि त्याच्यावर काहीच नव्हतं. मग त्यांना परत ऊसाचे प्लॉट दाखवत नेलं. आणि येळगुडला एक प्लॉट असा होता की सक्के भाऊ मध्ये बांध पण नाही. तर ज्या भावानं ट्रीटमेंट दिली होती त्याच्याकडं दुसऱ्या भावाचं पान आलं, ज्यानं ट्रीटमेंट दिली नव्हती त्याचं पान आलं, तर त्याच्यावर मावा होता. पण ह्या भावाचं ज्याने ट्रीटमेंट दिली होती ते तिकडे गेलं तर त्याच्यावर मावा नव्हता. एवढा प्रचंड फरक होता. लक्षात आलं का? हे त्यांच्या लक्षात आलं, हे त्यांच्या लक्षात आलं, हे लक्षात येणं खूप महत्वाचं आहे सर. हे लक्षात आलं. मग काय झालं, त्या दिवशी त्या मीटिंगला एक पुण्याचे डायरेक्टर, जॉईंट डायरेक्टर आले होते आमचे, आता नाव मला आठवत नाही. ते आले होते. आमच्या जेडीने ज्यांना मी हे केलं होतं त्यांचा मला फोन आला. मला म्हणले ती तुझा येळगुडचा प्लॉट बघायचा आहे मला. म्हटलं ठीक आहे जाऊया म्हटलं आपण. मग मी काय केलो, माझ्याकडंच एक कार होती ती घेतली, त्या दोघांनाही घेतलं, 3 जण होतो ते, 3 जण मिळून आम्ही 4 जण मिळून त्या प्लॉटवर गेलो आणि त्यांना दाखवलं, बघा इकडलं पाणी इकडे गेले ह्याच्यावर मावा नाही, पण इकडलं पाणी इकडे आले ह्याच्यावर मावा आहे. म्हणजे एवढा प्रचंड फरक असतो. त्यांनाही पटलं. तोपर्यंत आमच्यातला एक ऍग्रिकल्चर ऑफिसर दुसरा होता तिथं, लक्षात आलं का. तर तो आतनं एक पान घेऊन आला, म्हणला साहेब इकडे बी मावा आहे. पण त्या साहेबाच्या लक्षात आलं खरोखर इकडे मावा नाहीये. लक्षात आलं का. मग त्या इन्क्वायरी कमिटीचं काय झालं हे मला अद्याप कळलेलं नाहीये. लक्षात आलं का. म्हणजे काही माझ्यापर्यंत आलेलं नाही. हे खरोखर फॅक्ट आहे, तुम्हाला सांगतो. तर हे ऍक्च्युली असं घडलं. मी सेंद्रिय शेती याला म्हणजे आता असं ह्या थ्रू तुम्ही सेंद्रिय शेतीमध्ये आलात किंवा केलं, आणि मग मला कॉन्फिडन्स यायला लागला. लक्षात आलं का. पूर्वी कसं होतं, विद्यापीठ सांगेल तेच खाली सांगायचं. बरोबर आहे. हे मला असं सांगायला चालतच नव्हतं ना. लक्षात आलं का. आणि त्याच्या अगोदर मी एक प्रयोग केला होता. तर त्याचं कसं झालं होतं, त्यावेळी मी ऍग्रिकल्चर ऑफिसर म्हणून कागलला होतो. मग आमच्याकडे एक ऍग्रिकल्चर सुपरवायझर होते. तर एक दिवशी त्यांच्या मोटरसायकलवर मी बसायचो आणि शेतात जायचो. मग तर गेलं की आता वांग्याचा प्लॉट आहे समजा 10 गुंठ्याचा, तर त्याला सांगणार 2 टोपण्या टाक. पुढे गेला आता तर भाताचा प्लॉट आहे, टाक 2 पोती म्हणणार. मला वाटायचं हे कसं सांगतोय. बरोबर आहे. लक्षात आलं का. मला त्याचे एवढंही वाटायचं हे आहे लईच हुशार दिसतंय. म्हणलं ह्याला कसं कळलं, आपणाला काय येत नाही मनात वाटायचं. पण विचारायचं कसं, डायरेक्ट विचारू पण शकत नाही. हा, तो क्लासमेट होता पण ह्याच्या खाली होता. आणि त्यावेळी काय झालं होतं, आमच्याकडे जे जॉईंट डायरेक्टर होते ते काय करायचे, व्हिजिटला यायचे. आणि व्हिजिटला कसे यायचे की तिथं तो कृषी सहाय्यक राहतो का नाही,
कृषी अधिकारी हे एचक्यूला राहतो का नाही बघायचा, आणि ते बघायचं त्यांचं तंत्र काय, तर जायचं रूमवर येणार अगोदर, रूम मध्ये अंडरवेअर बनेन जर ओली दिसली तर म्हणणार हे इथं राहतात. लक्षात का. आणि मला आमच्या साहेबांचा फोन आला, मला म्हणले असं असं जॉईंट डायरेक्टर साहेब यायला लागलेत आणि तू कागलमध्ये थांब. माझं घरापासून कागल अंतर 14 किलोमीटर होतं, त्यामुळे दररोज मी अपडाऊन करत होतो. आता साहेबांची ऑर्डर आहे म्हणल्यावर थांबायला पाहिजे, म्हणून मी थांबलो. आता थांबायचं कुठं, माझी तर रूम नव्हती. त्या दिवशी सर्किट हाऊसला पण पॅक होतं, तिथलं जे गेस्ट हाऊस होतं गव्हर्नमेंटचं ते पण पॅक होतं. मग मी काय केलं, आता काय करायचं म्हणून त्या ह्याला विचारलं आमच्या सुपरवायझरला. तो काय म्हणला, अरे आमच्या घरी म्हणला आमची मिसेस नाही आहे आणि तू चल म्हणला आमच्या घरी. मग मी त्यांच्या घरी जाऊन थांबलो. माझ्या डोक्यात कायम हाच विषय, ह्याला विचारायचं कसं, कळा का. पण त्या दिवशी म्हणलं आता जाऊ दे, म्हणलं आबरूचा विषय आहे तर आपण बाजूला ठेवते, आणि म्हटलं त्याला विचारूयाच म्हणलं. आणि मग मी त्याला विचारलं, अरे तू शेतात जातो त्यावेळी सांगतो ताक 2 टोपणं, ताक 2 पोती, ताक 5 पोती, कसं सांगतो म्हणलं. तो पीक किती आहे, एरिया किती पण बघत नाही, कुठली स्टेज आहे बघत नाही, त्याला एनपीके किती द्यायचं ते ठरवलेलं नाही आहे तू, म्हणजे ते बघितलं नाही, कॅल्क्युलेशन केलं नाही, इतकं फास्ट कसं काय येतंय तुला. ते म्हणलं काय रे असंच सांगायचं असतं. मग मला खटकलं, म्हणलं असं सांगणं काय बरोबर नाही आहे. म्हणून मी काय केलं, त्याला हे करायला लावलं. मी त्यावेळी त्याचा अभ्यास केला चांगला. शेतकऱ्याला कसं पाहिजे, मला ही अडचण यायची ना सांगताना, एनपीके ते पाठ करायला पाहिजे. कॉलेजमध्ये पाठ केलं होतं पण ते शेतात चालूच आहे ते एनपीके एवढ्या प्रमाणात द्यायचं असं अजून पुस्तकात त्याच आता ऊस असेल 140 70 ऊस असं सांगायची पूर्वी पद्धतच आहे. पण ते शेतकऱ्याला कसं कळणार. मग त्यावेळी माझ्या डोक्यात आलं की शेतकऱ्याच्या भाषेत आपण सांगितलं पाहिजे. मग त्याच्यावर मी विचार केला आणि मी एक बुक तयार केलं, 400 पेजेस बुक स्वतःच केलं. कृषी सेवा म्हणून 1986 असं त्या बुकचं नाव दिलं. म्हणजे डायरी टाईप होतं, 212 पेज त्याच्यामध्ये रिटर्न होतं, बाकीचं ब्लँक होत्या. डायरी टाईप होतं, शेतकऱ्याला समजेल. खताचे डोस डायरेक्ट खतामध्ये पहिल्यांदा इंडियामध्ये मी दिले असतील. औषधाचे डोस त्यांचे कसे असायचे, 200 लिटरला किती औषध टाकायचं. आता शेतकरी काही 200 लिटर पाणी घेत नाही, तो 15 लिटरचा पंप असायचा, कॅल्क्युलेट करायला फार अवघड होतं ते. बरोबर. तर ते 15 लिटर मध्ये पेक्षा मी काय केलं, 10 लिटर मध्ये किती औषध टाकायचं असे डोस ठरवले आणि त्याप्रमाणे प्रत्येक क्रॉप वाईज केलं. आणि त्यावेळेला मला एवढी भीती घालण्यात आली की लोक म्हणायचे अरे ती युनिव्हर्सिटी ऑब्जेक्शन घेईल, कळलं का. अरे मी म्हटलं मी काय करतोय, मी माझ्या शेतकऱ्याला जे सांगतो आज शेतात गेल्यानंतर किती पोती टाकायचं ते सांगायला लागतं, त्याला एनपीके सांगून नाही चालत होतं. बरोबर, कळलं का. औषध किती टाकायचं तेच सांगायला पाहिजे होतं, ते न सांगून चालत नव्हतं. म्हटलं सोप्या भाषेत आम्ही सांगतोय, सोप्या भाषेत सांगतोय, लक्षात आलं का, सोप्या भाषेत सांगतोय शेतकऱ्याला, त्यात काय अवघड आहे. तर कुणीही ऑब्जेक्शन घेतलं नाही, मला कुणीही विचारलं नाही आहे. आणि त्या अक्षरशः त्यावेळी आमच्या जवळजवळ 4000 प्रती एका वेळी खपल्या. एकट्या जिल्हा परिषद सातारानं 2100 प्रती घेतल्या होत्या. तर ही खरोखर फॅक्ट आहे, तुम्हाला सांगतो की असं प्रत्येक गोष्टीत माझं कसं बाबा आज फिरायचं, हे का होतंय अगोदर बघायचं. बरोबर. आता आमच्याकडे काय होतंय, आमचा ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटचे लोक किंवा ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आमचा, तर हे काय करतात, वर बघून औषध मारायला सांगतात. मी ती वर बघायची पद्धत बंद केली, मुळं बघायची, मुळं चांगले आहेत का. खाली मुळं चालली की प्रॉब्लेम होतो, कारण मुळच व्यवस्थित नाही राहिल्यावर वरती काय उपयोग आहे. तर त्याचं एवढं हे झालं मुळाचं. तुम्हाला सांगतो की मी ज्या वेळेला तालुका कृषी अधिकारी म्हणून करवीरला माझ्याकडे चार्ज होता, त्यावेळेला ज्यावेळेला आम्ही फील्डवर जायचो, डिस्ट्रिक्ट वर्कशॉप असायचं आमचं महिन्यातनं एकदा, मी पुढे गेलो की बाकी सगळे म्हणायचे आता घाडगे बघा मुळं काढून दाखवते. तर हे खरोखर फॅक्ट आहे. तर अशा पद्धतीनं आम्ही ह्याच्यामध्ये शिरलो आणि मग हळूहळू मला पण इंटरेस्ट आला. पहिल्यांदा भीती वाटायची, आमचा स्टाफ सुद्धा माझ्या लेक्चरला बसायचा नाही, त्यांना वाटायचं भीती. सर आणि ज्या वेळेला ती मीटिंग झाली तेव्हापासून मग सगळ्यांचं माझी पण भीती गेली. आणि मीटिंग नंतर तुम्हाला सांगतो 6 महिने मी सकाळ दुपार संध्याकाळ व्याख्यान घेत होतो. कोल्हापूर जिल्ह्यात सगळ्या साखर कारखान्याने ठेवली, कळलं का, वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी ठेवली, वेगवेगळे त्यांचे ग्रुप असतात ना शेतकऱ्याचे, त्या ग्रुपनी ठेवली.
आणि खरोखर म्हणजे मला एकही दिवशी घरी जेवायला मिळालं नाही 6 महिने. इतके प्रचंड त्याला लोकांनी रिस्पॉन्स दिला. हा. आणि मग मला पण इंटरेस्ट वाढला आणि मी अशा पद्धतीनं सेंद्रिय सेंद्रिय शेतीमध्ये आलात. बस की एवढं.